ते पाहिजे. बरं आपण डॅडाकडनं पैसे आणू. हा चला 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 चला. पप्पा कुठे आहे बघ बरं. चलो. मम्माने नाही आणले ना पैसे, मग आता पप्पाकडनं घेऊ आपण. चल 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 चला चला चला. पला 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 पला. पिशा ए असं नाही करायचं. चल चला चला. तुला काय पाहिजे होतं? थांब आता पप्पा आले का आपण घेऊया. चल इकडे. माझं पिल्लू नाही लागतो. सॉरी सॉरी सॉरी. इथं बसायचं. ओके इथं बसायचं. काय पाहिजे तुला? अरे बोशाली बघती. दादा कुठे? पिष्का पप्पा कुठे गेले? इकडे बघ. काय पाहिजे तिथून? चॉकलेट पाहिजे? नो मग लॉलीपॉप पाहिजे तुला? बरं पप्पा आले का मग घेऊया आपण. हा म्हणजे पिल्लू. कुठे पप्पा? पप्पाला आले की म्हण कुठे जातात तुम्ही आम्हाला सोडून? थांबायचं ना आमच्या जवळ. येते बघ शाळेतून मुलं येतील का? तिकडे बघ तिकडे बघ. तिकडे तिकडे तिकडे. कोण येते? कोण आहे? काय होतंय? कोण येते? ते कोण आहे? सांग ना मला. ते कोण येते? ते कोण दिसते तुला ते सांग मला आधी. छत्रपती शिवाजी महाराज. काय पाहिजे ते आता एकदाच घेऊन ठेवा. मंदिर सारखं सारखं आहे ना. मग अजून काय पाहिजे तुला? चॉकलेट पाहिजे. मम्मी पप्पा तुम्ही? प्रिया किती वर्षांनी भेटतीये. पिष्का हे तुझी आजी आणि बाबा आहे. तुझी मुलगी काही? माझी मुलगी आहे. कशी आहे तुम्ही? कशी मम्मी तू? आम्ही कसे असणार आता? आता तरी राग गेला की नाही तुमचा? रागवायचं आमचं कामच होतं. तुला 2 वर्षात वडिलांची आठवण पण नाही आली का? आली ना. पण वडील बोललेच असे होते. काय करणार? काय करायचं मग वडिलांनी? एकुलती एक मुलगी आम्हाला सोडून गेल्या. ही मुलगी आता घेऊन जाऊ का तुझी? कसं वाटन तुला? हा बघ आजीला तर गाईच झाली होती. तुम्हाला काय माहिती आजीचं प्रेम काय असतं ते? आजोबाला सांगते का आजीचं प्रेम काय असतं? पाहू ना काय करतात आता. काही नाही चालू त्यांचा बिझनेस आहे व्यवस्थित चांगलं चालू. सगळं व्यवस्थित आहे. फक्त तुम्ही सोबत नव्हते ना त्याचीच एक कमी होती. का एवढा राग येतो काय आमचा? राग नव्हता हो पप्पा. अहो मोठी माणसं आहे आम्ही. मानपानाचं रुसव्या फुगव्याचं आम्ही बघायचं का तुम्ही? आजही मला त्या गोष्टीचं वाईट वाटतं की मी तुम्हाला न सांगता लग्न केलंय. पण खरं सांगते आजही तेवढीच रिस्पेक्ट आणि त्यांच्यासोबत तेवढंच प्रेम आहे. 2 वर्ष कशी काढली त्या बापानी माहितीये का तुला? मला पण तुमची खूप जास्त आठवण आली. मी स्पेशली सगळ्यांना खूप मिस केलंय. अगं एवढी पहिली नात माझी ती दाखवाय सुद्धा नाही आली तू अजून मला. हा काय काय स्वप्न रंगवली आम्ही. तिला ये बाळा काय नाही आजी असं काय बाळा. एवढे वर्ष भेटलेली ना त्यामुळे ओळख नाही तिची म्हणून तशी करते. बाकी बरं चाललंय ना तुझं? बरं चालू आहे. तुमची गरज आहे पण अजूनही. पाहुणे कुठे आहेत? आले थोडं काम होतं. दादा चला चला काय नाही आपलं कोणी. हे बघ ना तुझी भाची बघ ना. हरला काही पोरगी बघ. नाही राहू तू याकडे राहू दे. तुम्ही चला म्हणलं ना सांगितलं. दादा अजून पण राग नाही गेला तुझा? अरे झालं गेलो सोडून द्यायला का एवढी बहीण हाक मारते ते बघ. ऐक दादा बस ना. मामाकडे चल. मामाकडे चल. मामाकडे चल. मामा मामा बोल जरा ती अशी काय बघतो आता. मामा एवढा रागात आहे कशी बोलणार पोरगी तरी. चल पुढे गेलं काय बाळा नाही येणार ती. 2 वर्षांनी पहिल्यांदा बघितलंय त्याची तरी काय चुकी. येईन आता हळूहळू. आजोबा शिवाय कोण आहे? मामा आहे पिष्का आहे. बरी आहे का तू? ठीक आहे दादा चांगली आहे. का ठीक आहे? कशी असणार? ज्या वडिलांचे आई वडील ज्या मुलीचे आई वडीलच बोलत नाही तिचा भाऊ तिच्यावर रुसलाय ती कशी असणार? जिनी त्यांच्या मर्जीनुसार नाही तिच्या मर्जीने लग्न केलं ती कशी असणार?
सांगा ना, जेव्हा भांडणं झाल्यानंतर मला तुमची आठवण येते, जेव्हा वाटतं की तुम्हाला फोन करावं, मी करू शकत नाही, ती कशी असणार? जेव्हा वाटलं माझी डिलिव्हरी मध्ये माझ्या आईने माझा सांभाळ करावा, माझ्या पोरीला जपावं, तिला ते भेटलं नाही, ती कशी असणार? फोन करायचं काम होतं, एक फोन केला असतास. कशी असणार ती मुलगी जिने 2-2.5 वर्षामध्ये बापाचं, आईचं, भावाचं प्रेमच अनुभवलं नाही? कशी असणार ही नात? तिला काही माहीतच नाही. फोन करायचा ना बाळा, आम्ही एका हाकेवर आहे तुझ्या. तुझे पप्पा दिसताना हृदय दिसतं, तुला असं वाटतंय कठोर आहेत, पण त्यांचं हृदय किती कोमल आहे. एका फोनवर आम्ही धावत आलो असतो ग. मी आले होते ना, लग्न करून मी तुमच्याकडेच आले होते, पण तुम्ही मला क्षमाच नाही केली ना. पळून गेलो होतो त्यावेळेस. चूक झाली होती माझी, पण आपल्या पोरीची चूक आपण पोटात नाही घ्यायची तर कोण घेणार? कसं आहे हे बघ, आम्हाला बी समाजाच्या रीतीभाती सांभाळायला लागतात काही. कोणता समाज? फक्त समाज जसा म्हणतो तसंच करायचं का? काय केलंय समाजाने आपल्यासाठी? फक्त समाज काय म्हणतो, 4 लोक काय म्हणतात, हेच नेहमी तुम्ही विचार करतात ना. तेव्हा नसता विचार केला तर कदाचित मला पळून जाण्याची वेळच आली नसती. आज तुझ्या भावाचं लग्न झालं नाही अजून. कोणता समाज? कोणत्या समाजाबद्दल बोलताय तुम्ही? तोच समाज जो समाज आज तुझ्या भावाला मुलगी देत नाही, त्या समाजाविषयी. आज तुझ्या भावाचं लग्न झालं नाही अजून. आले तुम्ही? नमस्कार पाहुणे. बरं आहे का? काय जावंय बापू, 4-5 किलो जिलेबी नसती घालली, एखादा तुकडा तरी आणायचा आम्हाला. हा, आता कळतंय आम्हाला पोरगी झाल्याचं तुम्हाला. हा गेला असं ना आमच्या तोंडून चुकून एखाद दुसरा शब्द, तुम्ही एवढा राग धरता वय? हा, सासरान बापात काय फरक आहे का? नाही ना, आणि मग द्या सोडून आता झालंय. हा, तुमची मुलगी आम्ही घेऊन जातो 8 दिवसासाठी. तुम्ही दोघे राहा. अहो, सोबतच येतो ना आम्ही, पण आम्हाला तरी नाही, आम्ही मुलगी घेऊन जातो. का हो? ज्ञाना ती तुमचीच आहे. बरं मी काय म्हणतोय, झालं गेलं ते जाऊ दे आता. बारसं मात्र लग्नापेक्षा दानक्यात झालं पाहिजे आता, बरं का? हो हो, मला हा. पण हौस करायची आणि माझी राहिलेली. चांगला दानक्यात कार्यक्रम करा. सासरा आहे तुमच्या मागे, काय होईन ते होईन. चला, अहो, आमची बी एकुलती एक नाते. आणि मी काय म्हणतोय, हा जरा दम काढा, दम काढा. नाही, आम्हाला आनंद झालाय. पण महत्वाचं बोलायचं होतं, एक अडचणी पण. काय आता? लग्नाचं सगळं झालं, पण तुमच्या इथे एखादी पोरगी असली तर बघा ना, ह्याच्यासाठी आमच्या भैयासाठी पाहिजे. हा आता बहीण आली ना, त्यालाही मुलगी भेटेल. हा बाई, दिसण्यावर जाऊ नका. दिसाय जरी ठोकळा असला का, पोरगा चांगला आहे आमचा. ठोकळा ठोकळा लावलाय. ठोकळा नाही येतो पोरगा माझा, देखणा आहे. त्याच्यापेक्षा माझ्यापेक्षा त्याला कोण ओळखणार जास्त? खूप जास्त ओळखते मी त्याला. नाही, बाप जास्त ओळखतो ना. 2 वर्ष जरा माझ्याच बरोबर होता तो आता. ओबर चला चला आता. याला छोट्याला पटकन एक चॉकलेट वगैरे खायला घालूया. चला पटकन. चॉकलेट देणार आहे. चला, चला, चॉकलेट खाऊया. खाली, चला खाली, चला. खाली खाली खाली. बरं चला चला, तुम्ही दोघे चला. तुम्हीच चला, चला. पाहुणे चला दाई चला. मला गेलं विसरून जा. आमच्याकडून काही चुका झाल्या असतील क्षमा करा. आता चला, आमच्या गाडी घेतो मी. आमचा राग निवळला आहे पूर्णपणे. चला. थँक्यू. धन्यवाद.